नमस्कार श्रोते हो. एक व विज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण श्री ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायातील 110च्या पुढील ओव्या घेऊयात. ओम नमो ज्ञानेश्वरा. चरणी हन चाले, मुखे जे जे बोले, ऐसे चेष्ट जात ती तुले, आपणची जो. या ओव्यांचे निरूपण करताना माऊली इथे सांगतात, पायाने जो चालतो, तोंडाने जे बोलतो, याप्रमाणे जितक्या म्हणून तो क्रिया करतो, तो त्या स्वतः झालेल्या असतो. हे असो विश्व पाही, जयासी आपण पे वाचुनी नाही, आता कवने ते कर्मे काही, बांधी तया ते. एवढेच नाही तर तो हे विश्व आपल्यापेक्षा वेगळे आहे असे मानतच नाही. मला सांग, आता त्याला कर्म ते कसले, ते त्याला कसे बाधक होईल. हा मत्सरू जेथ उपजे, ते तुले नुरेची जया दूजे, तो निर्मत्सरू काय म्हणिजे, बोलवरी. ज्यापासून मत्सर उत्पन्न होतो, ते द्वैतच त्याच्या ठिकाणी उरलेले नसते. तो निर्मत्सर आहे हे काय शब्दांनी बोलून दाखविले पाहिजे. मनोनी सर्वा परी मुक्तू, तो सकर्मूची कर्मरहितू, सगुण परी गुणातीतू, एथ भ्रांती नाही. म्हणून तो सर्व प्रकारे मुक्त आहे, कर्म करीत असताही कर्मरहित आहे व गुणयुक्त असूनही गुणातीत आहे, यात संशय नाही. तो देह संगे तरी असे, परी चैतन्यासारखा दिसे, पाहता परब्रह्माचे कसे, चोखाळू भला. ऐसी ह्याही परी कौतुके, चोखाळू भला. तो देहधारी तर असतो, पण चैतन्यासारखा दिसतो. परब्रह्माच्या कसोटीने पाहिले तर तो शुद्ध आहे असे आढळून येते. ऐस्याही परी कौतुके, जरी कर्म करी यज्ञादिके, तरी तिये लया जाती निषेखे, तयाच्याच ठाई. जो असे असूनही त्याने कौतुकाने यज्ञादिक कर्मे केली, तरी ती सर्व त्याच्याच ठिकाणी लय पावतात. अकडीची अर्भे जैशी, उर्मी विन आकाशी, हरपती अपैशी, उदयली साती. आकाशात अकाली आलेले ढग ज्याप्रमाणे आपला जोर न दाखवता आले तसे आपोआप जागच्या जागी विरून जातात. तैशी विधी विधाने विहिते, जरी आचरी तो समजते, तरी तिये ऐक्य भावे ऐक्याते, पावतीची गा. अगदी त्याचप्रमाणे वेदांनी सांगितलेली सर्व विहित कर्मे यथासांग करतो, तरी त्याच्या ठिकाणी द्वैत भावना नसल्याने ती कर्मे ऐक्यातच लीन होतात. हे हवन मी होता, का ये यज्ञी हा भोगता, ऐसिया ही बुद्धीसी नाही भिन्नता,
म्हणोनिया. कारण हे ब्रह्मरूपी कर्म व ते करणारा मी किंवा यज्ञात अमुक हा भुक्ता असा त्याच्या बुद्धीला भेद नसतो. जे इष्ट यज्ञ यजावे ते हरवी मंत्रादी आघवे, तो देखत असे अविनाश भावे आत्मबुद्धी. जे जे इष्ट यज्ञ तो करतो त्यातील होमाची द्रव्य मंत्र इत्यादी तो आपल्या अंतरात्म्यात अक्षय भावाने पाहत असतो. मनोनी ब्रह्म तो तेची कर्म, ऐसे बोधा आले जया सम, तया कर्तव्य ते नैष्य कर्म धनुर्धरा. म्हणूनच कर्म हे ब्रह्मच आहे अशी एक रूपता त्याला उत्तम प्रकारे समजलेली असते. त्याने कर्तव्य कर्म जरी केले तरी हे अर्जुना ते नैष्य कर्मच आहे. आता अविवेकू कुमारत्वा मुकले, जया विरक्तीचे पाणी ग्रहण जाहले, मंग उपासना जीही आणले योगाग्नीचे. आता ज्याचे अविवेकाचे बालपण गेले आहे, विवेकरूपी यौवन प्राप्त झाले आहे, ज्याने विरक्तीशी लग्न लावले आहे आणि ज्यांनी योगरूप अग्नीची उपासना स्वीकारली आहे, जे यजनशील अहर्निशी, जीही अविद्या हविली मनसी, गुरुवाक्य हुताशी हवन केले. जे रात्रंदिवस यज्ञ करतात गुंतलेले आहेत, यज्ञ करण्यात गुंतलेले आहेत, ज्यांनी गुरुवाक्यरूपी अग्नीमध्ये मनासह अविद्येची आहुती देऊन हवन केले आहे. तीही योग अग्नि की यजिजे, तो दैव यज्ञू म्हणिजे, जेने आत्मसुख कामिजे पंडुकुमारा. ते योगरूपी अग्नीचे ग्रहण केलेले अग्निहोत्री जे यज्ञ करतात त्यास दैवयज्ञ असे म्हणतात. हे अर्जुना, त्यात आत्मसुखाचीच इच्छा असते. आता अवधारी सांगेन अनिक, जे ब्रह्माग्नी साग्निक, तया ते यज्ञेची यज्ञू देख उपासीजे. ध्यानधारणा व संयम हेच कोणी अग्निहोत्र ते करणारे कित्येक जण मूल बंधाधिक 3 बंधरूपी मंत्राद्वारे इंद्रियरूपी पवित्र द्रव्यांनी यज्ञ करतात. एक संयमा अग्निहोत्री, ते युक्ती तंत्रयाच्या मंत्री, यजन करती पवित्री इंद्रिया द्रव्यी. ध्यानधारणा एका वैराग्या रवी विवळे, तव संयाती विहार केले, तेथे अपाव्रत जाहले इंद्रियानळ. वैराग्य स्वरूप सूर्य उगवल्यावर कोणी अंतःकरण निग्रह रूप अग्निशी विहार करीतात, तोच इंद्रिय स्वरूप अग्नी प्रज्वलित होतो. श्रोते हो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीमधील 127 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. ओम
परमेश्वरा. धन्यवाद.